नमस्कार. मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहतात बुलंद निर्भीड आवाज जनतेचा. तर मंडळी, आजचा दिवस तसा महत्त्वाचा आहे. म्हणजे आज 9 जून 2026 हा दिवस अनेक कारणासाठी वेगळा आहे, महत्त्वाचा आहे. म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक नवा इतिहास रचला आहे. त्यांना सत्तेवर येऊन आज एक तप पूर्ण झाले, 12 वर्ष पूर्ण झालेले आहेत. देशाच्या इतिहासामध्ये 4399 इतके दिवस, इतका प्रदीर्घ काळ सलगपणे सर्वोच्चपदी राहणारे मोदीजी हे पहिलेच निर्वाचित पंतप्रधान ठरले आहेत. त्यांचे अभिनंदन करतानाच, कौतुक करतानाच, त्यांना शुभेच्छा देतानाच मनात देशातील विरोधी पक्ष म्हणजे जो इंडिया आघाडीच्या नावाखाली जो जमला आहे, इंडिया आघाडी, राहुल गांधी, ममता बॅनर्जी आणि सर्व हे संपत चाललेले नेते, त्यांचे घराणेशाही असलेले पक्ष, हे इतिहास जमा तर होणार नाहीत ना, अशी एक प्रकारची शंकाही येऊ लागलेली आहे. याला कारण म्हणजे कालच विरोधी इंडिया आघाडीची दिल्लीत एक गेट टुगेदर म्हणा, बैठक म्हणा झाली. या बैठकीमध्ये जे काही ठराव वगैरे झाले, म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ते वाचून दाखवले. तसा त्यात फारसा काही दम नाही. सर्वोच्च न्यायमूर्तींना SIR संदर्भामध्ये निवेदन देणार वगैरे हे काहीच याला अर्थ नाही. म्हणजे चटावरचे श्राद्ध उरकण्याचाच हा एक प्रकार आहे. खरं तर म्हणजे बऱ्याच दिवसांनी किंवा महिन्यांनी, मला वाटतं वर्षांनी, म्हणजे किमान वर्ष दीड वर्ष तरी झाले असतील बैठक होऊन या इंडिया आघाडीची. म्हणजे बघा ना, 2024च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेंगलोरला बैठक झालेली आठवते. म्हणजे याच बैठकीमध्ये नंतर नितीश कुमार इंडीतून बाजूला झाले. म्हणजे त्यांना एक तर इंडीचा चेहरा बांधायचा होता, पण त्यांच्या चेहऱ्यावर कुणालाच काही रस नव्हता. त्यामुळे नितीश भाऊ थेट भाजपबरोबर युती करून बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनले. म्हणजे त्यामुळे ही बैठक तशी लक्षात राहिली, बेंगलोरची बैठक. त्यानंतरची जी पाहिली म्हणजे दिसली ती आताच. तर आताही या बैठकीमध्ये सुद्धा चेहऱ्याचा प्रश्न निर्माण झालाच होता. म्हणजे आपले म्हणजे पुन्हा एकदा इंडीमध्ये चेहरा, हे कोणाचा चेहरा असावा, पंतप्रधान पदाचा कोण उमेदवार असावा, हे सुरूच झालेलं आहे. आपल्या उभाटाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीच थेट मोबाईलवरून उपस्थिती लावून चेहरा ठरवा असा धोशा लावला होता. खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उजवे डावे काय जे असेल ते, म्हणजे संजय राजाराम राऊत जे आहेत, यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उमटविणाऱ्याच्या कानाखाली इतके खणखणीत वाजवलेले असताना की बस, म्हणजे उद्धव ठाकरेंनी प्रश्न उपस्थित करावा म्हणजे जरा मजाच वाटले मला. म्हणजे उलट शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसमध्ये जावे असा अगोदरपणाचा सल्ला संजय राऊतने आज सकाळीच देऊन टाकलेला आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंना सुद्धा हा सल्ला देऊन टाकला असता तर बरं झालं असतं एकदाचं. आता ममता बॅनर्जी यांच्यासारखे राजकीय हाल कुणाच्याच वाट्याला येऊ नये. इतके वर्ष इंडिया आघाडीपासून फटकून राहणाऱ्या, राहुल गांधीवर कडवट टीका करणाऱ्या ममताजी काल बैठकीत गुमान बसल्यासारख्या दिसत होत्या.
त्यांचे दुर्दैव असे, त्या बैठकीला म्हणून दिल्लीत आल्या आणि त्यांचे खासदार नॉट रिचेबल झाले. खेला होवे म्हणजे काय असतं, हे नेमका प्रकार काय असतो, हे ममता दीदींना काल समजले असावे. तृणमूल काँग्रेस पक्ष फुटलीच नाही, तर संपूर्ण पक्षच त्यांच्या हातातून निसटला आहे, हातातून गेलेला आहे. 80 पैकी 60 खासदारांनी दीदी आणि त्यांच्या जो भाचा का पुतण्या आहे अभिषेक बॅनर्जी यांना पक्षातून बाहेर काढले आणि स्वतः पक्षावर ताबा मिळवलेला आहे. एवढेच नाही, तर विधानसभेत त्यांनी आपला नवीन विरोधी पक्ष नेताही निवडलेला आहे आणि अर्थात त्याला मान्यताही देऊन टाकली अध्यक्षांनी. आता ममता दीदी मुख्यमंत्री राहिलेल्या नाहीत, आमदार नाहीत, खासदारही नाहीत. त्यांची राज्यसभेवर जाण्याची जी काही उरली सुरली शक्यता होती ती आता संपली आहे. कारण शिल्लक राहिलेले जे 20 आमदार आहेत त्यांच्या बळावर ममता दीदी राज्यसभा गाठू शकणार नाहीत. याला म्हणतात खेला होवे. खेला होवे काय आहे, तर हा खेला होवे आहे. पश्चिम बंगालमधील पुढील 5 वर्ष तरी सत्तेमध्ये काही बदल होण्याची शक्यता दिसत नाही आणि 5 वर्षानंतर ममता दीदी 80 वर्षाचे होतील. त्यामुळे सक्रिय राजकारणात म्हणजे त्यांचं सक्रिय राजकारण तसंही संपल्यातच जमा आहे. या सगळ्या घडामोडीमध्ये भाजप मात्र दुरून गंमत पाहत आहे. भाजपला TMCच्या कोणत्याही आमदाराला भाजपमध्ये घ्यायचं नाही बरं. कारण तृणमूल काँग्रेस पूर्णपणे संपला असे होऊ नये याची दक्षता भाजप घेत आहे. कारण तृणमूल पक्ष संपला तर काँग्रेस आणि डाव्या पक्ष ती बाजू म्हणजे ती जी रिक्त जागा झालेली आहे ती भरून काढण्याचा प्रयत्न करतील आणि तेच भाजपला नको आहे. डावे किंवा काँग्रेसचे राजकारण बंगालमध्ये पुन्हा सुरू व्हावे असे कुठल्याही परिस्थितीत भाजपला वाटणार नाही. त्यामुळेच तृणमूल जगवणे ही खरं तर भाजपची गरज आहे. आता आपल्याकडे पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक पक्ष भाजपच जगवते, पण 15 वर्ष एकटाकी नेतृत्व करणाऱ्या ममतावर निवडणूक हरल्यानंतर अवघ्या महिन्याभरात अशी वेळ यावी हे कोणी स्वप्नातही विचार केला नसेल. म्हणजे सांगायचा मुद्दा हा की जे पक्ष केवळ एका विशिष्ट वोट बँकेच्या भरोश्यावर राजकारण करत आलेले आहेत त्या सर्व राजकीय पक्षासाठी हा फार मोठा धडा आहे, धोक्याची घंटा आहे. आज ममता दीदीवर ही वेळ आलेली आहे, उद्या तुमच्यावरही येऊ शकते. सर्व घराणेशाही प्रादेशिक पक्षांनी सावध व्हावे अशी ही ममता दीदींची शोकांतिका आहे. म्हणजे संजय विंजांना सारख्या ज्या वाचाळवीर आहेत त्यांना काही फरक पडत नाही हो. त्यांना काय, ते आज यांची चाटतात उद्या त्यांची चाटतील, त्यांची गोष्टच वेगळी आहे. पण जनाब उद्धव ठाकरे, अखिलेश यादव यांच्यासारख्या पक्षांनी यांच्यासारख्या नेत्यांनी ममता दीदीपासून धडा घ्यावा असे वाटते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप इतिहास निर्माण करत असताना घराणेशाहीवर आधारित प्रादेशिक पक्ष इतिहास जमा होण्याकडे वेगाने वाटचाल करीत आहेत असे मला वाटते. आपले काय मत आहे कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तूर्त इतकेच. पुन्हा भेटू. धन्यवाद.